आज मी पारंपरिक पद्धतीने तांदळाचे घावणे व अंडा करी केलेली आहे. अतिशय छान जाळीदार असे घावणे झालेले आहेत व झणझणीत अंडा करी झालेली आहे. जनरली आपण घावणे हे चहाबरोबर, अंड्याचा रस्सा किंवा अंड्याचं भरीत, चटणी किंवा एखादी भाजी याबरोबर खाऊ शकतो. पण आज मी अंडा करीबरोबर ती सर्व्ह केलेली आहे. अंड्याच्या भरीतचा व्हिडिओसुद्धा मी आधी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. चला तर मग आपण आजची रेसिपी बघूया. अंडा करी व तांदळाचे घावणे. आजची आपली रेसिपी आहे तांदळाचे घावणे व अंडा करी. आधी आपण घावण्याची प्रोसिजर बघूया. घावण्यासाठी मी 3 बाउल तांदूळ 2 ते 2.5 तास भिजत घातलेले होते आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहे. आता या पिठामध्ये आपण योग्य प्रमाणात पाणी घालून घावण्याचं पीठ तयार केलेलं आहे. आता या पिठाची कन्सिस्टन्सी पाण्याची यामध्ये किती आहे ते तुम्ही बघू शकता. याला असं योग्य एक पर्टिक्युलर प्रमाण नसतं, पण अगदी पातळ किंवा खूपच दाट घट्ट असं हे पीठ तयार करायचं नाही. आपण योग्य प्रमाणात पाणी घालून ते असं पीठ तयार केलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता आपण याचे घावणे तयार करू. घावणे करताना आधी भिड्याला आपण तेल घावणा भिड्यावर टाकायच्या आधी प्रत्येक वेळी आपण हे बॅटर चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता हे भिड्यावर घातल्यानंतर आता याच्यावर आपण झाकण घालूया. आता आपण हे झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता घावण्यावर अशी छानशी जाळी आलेली आहे. आणि हा घावणा आता आपण अशा प्रकारे हे छानसे जाळीदार असे पारंपरिक पद्धतीने केलेले तांदळाचे घावणे तयार झालेले आहेत. आता आपण अंडा करी करूया. आता अंडा करीसाठी मी 1 कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, 1 वाटी ओलं खोबरं व सुकं खोबरं हे सगळं भाजून एकत्र वाटून घेणार आहे. अंडा करीसाठी मी अंडी उकडवून त्यांची सालं काढून घेतलेली आहेत. आता मी पॅनमध्ये फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते. आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मालवणी मसाला घालत आहे. तुम्ही मसाला तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता यात आपण वाटलेला मसाला ॲड करू. आता यात आपण गरजेनुसार पाणी घालूया. आता कढईमध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालूया. आता यात चवीपुरतं मीठ घालूया. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून उकळी यायला देऊया. करीला उकळी येईपर्यंत आपण हे उकडलेली जी अंडी घेतलेली आहेत त्यांना आपण सुरीने बारीक अशा चिरा देऊया. म्हणजे ही अंडी करीमध्ये घातल्यानंतर
त्या अंड्याच्या आतपर्यंत मसाला ॲड होऊ शकतो. आता कढी बऱ्यापैकी उकळलेली आहे. यामध्ये आपण एक एक अंडी कढीमध्ये सोडूया. आता या कढीला 5 ते 10 मिनटं उकळी येऊ दे. यानंतर आपली अंडा कढी तयार होईल. अशा प्रकारे अगदी झणझणीत अशी अंडा कढी तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व करूया. अंड्याची कढी तयार झाली. 2 ठेव. अशा प्रकारे अंडा करी व पारंपरिक पद्धतीने केलेले तांदळाचे घावणे ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही ही करून बघा. तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.